अरे तुला काय सांगितलं तुम्ही असं वाटतं डोंगर उचलून आणल्यावाने करायला लागलाय तू. आता कुठं काय झालं नेमकं? किती असा थकल्यावाने झालाय काय? मला काय काम कमी करा आणते तेव्हा. आता रानातलं तर काम आहेतच पण किती दमला. अरे मी दमायला पाहिजे ना एवढं सुनील. चालूच आहे माझं. मला काय कुठे सवड आहे का काय? तुझ्या मागे मी का झोपा काढते बाई. तू उलट म्हणतो तू झोपत जा, तू त्रास घेत जाऊ नको. मी आहे. तू आहे सगळेच आहे म्हणजे बरोबर कामाला बरोबर लागतंय काम. मग आता काय करायचं? आता झालं तिकडे मका शिपली आता थोडं म्हणजे काय पेरली. शिपली नाही पेरली बाबा. बघतोय डोकं कुठं चाललंय तुला झोप सुसून द्यायला का काय रातच्या धारेनी. पेरल्याला शिपली म्हणतोय. ते बी खरं गोळ झाला गोळ. तो 12 महिने गोळ जरा डोकं ठिकाणावर ठेवून काम करायचं. ते बी खरं. भाकरीत काय आणलं नसत्या भाकरी मी आता तुझ्या बरोबर आलो. मी भाकरी आणि का ना तू इथे लाडाची बायको. भाकरी काय म्हणजे संध्याकाळी खावं लागतं घरी जाऊन. आता काय बोलतो संध्याकाळी येईन रमत गमत मग आपली इकडं हसन तिकडं बोलन थोडी तवर 3-4 कसे वाजते भाकरीला. उन्हात माणसाचा जीव गेलाय काम करू करू. त्याचं काय नाही तिला. आपलं कुलूप आपण हाताने लावून घेतलं म्हणायचं बसायचं आपलं तेवढं खाऊन घ्यायचं ना. तू ठेवलेले लाडून म्हणून ये दिवसात मी काय बोलले म्हणतो आई नको बोलू तिला नको काय म्हणू. आता मला वाटतं तिला बी राग येईन लागन कळवण कशाला भांडणं करायचे म्हणून. कळवण लागन. मग आता बघ त्या बरोबर मला बघायची बारी आली. नाही तू खायला कमी पडत जाऊ नको. माझं काय ग तू आपलं पोटभर खात जा. आता तिने थापा केल्या तर खाईन मी काय खाऊ माती खाऊ काय वावरातली. दबाव टाकायचा मला भाकर लागते 8 वाजता सांगायचं स्पष्टपणे. नाही तो थोबड शिवलाय काय. मी बोलतो माझ्या डांगणवाडा होतो सारा गावभर बस सासू बोलती मग तो बोलाव कधी. आता मी बोलाय काय आता मी बोला तुम्हाला भाकरच भेटत नाही म्हणून तर आपलं असते. माझ्याने भाकर नव्हती मिळत माझ्याच्या डोक्यावर नाचत होता थाय करून. आता कसा गप्प बसलाय. बरोबर आहे बघा आल्या मड्डम. अरे सुनिया तुला माहिती का शेजारी पाजाऱ्यांच्या सुना बघ मारायला जातात अशा गबुळ्या घेऊन येतात. तुमचा तेवढ्यावरच डोळा आहे नाही तरी गबुळ्यावरती किती जरी आणलं तरी तुम्हाला कमीच आहे. नाही तुमचा बोका कधी गार पाडायचा. काय आणलं ग तो? काय म्हणजे 1 रुपयाची तुला बांगडे तरी भरले का? नाही भरली मी बांगड्या. त्याला माहिती मी बांगड्या घालीत नाही म्हणून त्यांनी मला बांगड्याच भरल्या नाही. तर मीच म्हणलं नका भरू म्हणून. काय भरायच्यात? मला काय वाटतं काय माझा नवरा काय कुठे गेला होय त्याचे हात पाय. बघ बोलून देते का तिकडले विषय निघले. कसं काय बोलू देता तुम्ही माझ्या माहेरच्यांना काही बोलसान मी काही ऐकून घेईन. बरोबर मला काय काय वाटतं बरोबर आहे. काय लोक अपेक्षा आपल्या हाय घरी ते कमी का सांग बरं. अरे कमीचा विषय नाही पण मान मर्यादा काय असतात काय. अशी जाते 8 दिवसाला जाते काय ग. तुला काय घेतात ग ते? कधी तुला झंपरचा पीस घेतला का तुझ्या आई? नाही घेऊ द्या ना नाही घेऊ द्या. मी त्याच्यावर नाही त्यांच्यावरच नाही टपलेले मी. मला मस्त माझा नवरा मी मस्त खंबीर आहे घ्यायला. पैशावर काय कमी होते मी देईन तवाय काय कमी तू काय ते रानात खपतच नाही. तुम्ही एकट्याच करता नाही तुमच्या एकटीच्या जीवावर मोडक्या कुबड्यावर रान चालू आहे सगळं. मोडकी कुबडी म्हणून तरी होतंय. तुम्हाला काम सुचत येत तरीच मला म्हणलं मला वाटलंच होतं अजून कसं काय खुरापात नाही काढलं. चांगला चुंगला स्वयंपाक केला होता ते सुद्धा नीटनेटका खाऊ देणार नाही बाई. मला माहितच होतं. माहिती लागली सांगायला. बघितलं का सुनील देते का बोलून देते बोलून देते का नाही. मी आले नाही बसले नाही तर तुम्ही माझ्या मागं टुमणं लावलंय. जरा काहीतरी असतं ना माणसाचं बोलण्याची पद्धत. तुमचं येऊन जाऊन माझ्या माहेरच्यांवरच टपुला अर्थाचा विषय नाही. लोकांच्या बाग आता ती पोरगी गेली होती ती शेजारच्या शिंदेबाईची 2000ची साडी आई बापाने नेसवली. तुला काय ग? अहो नाही नेसवली ना म्हणते. मला नाही सोन्या नाना चिन्ह्याची हाऊस. मला नाही नेसवली ना तुम्ही कशाला जळता. मी म्हणते तुमची काय गरज दुसऱ्यांच्या ह्याच्यात टुकू नेसते. नाहीतरी तुम्हाला सवयच आहे ह्याच हित तिथं. सव नाही सांगते मी. तुला कौतुक करते ना तुझ्या बाहेरचं ती सांगते मी. एखाद्याची गरीबी काय करायचं आपल्याला हाय तिला बरोबर. काय एवढे नाकाने मागे सोला माझ्या आईचा. मी नाकाने मागे सोलते तुम्ही मला सोलायला लावता त्याचं काय. प्रत्येक पोरगी काय ग कलकल मीच कलकल करते. तुम्ही आता वट केली ती नाही का दिसली. मी काय म्हणतो प्रत्येकाची गरीबी असली तरी प्रत्येक पोरला वाटतं गरीबी वाले मग माझ्या आई बापाने मानपानाचं केलंय त्यांचं. अजून कुठून मानपान द्यायचा होता तुम्हाला. गरज नाही. अगं त्यांना दारातून गेलं तर साधी ओळख देत नाही कब्बर चहा पाजाचं त्यांना आहे का अक्कल. अरे सुनील कळलं ना याला काय जाते हात हलवीत आणि येते हात हलवीत काय रे. कशाला आपण अपेक्षा. हा मी हात हलवीत जाते ना हात हलवीत येते. तुमचं नाहीतरी दुसऱ्यांच्या गबाळावरच डोळा. गबाळ दिलं की मग लय तुम्हाला गोड माणसं. तसं तुम्हाला तुम्ही कुणाला विचारित नाहीत. मला आहे की माहिती जिकडून येत गोड आहेत. अगं ज्याचे खावा पोळी त्याची वाजावा टाळी. तुम्हाला सांगते मी तुम्ही ते बघा. कोण मी बघा तुमचं जे खरं ते सांगते. बोल ना का तो थोबड शिवलंय काय खोटं आहे. करते तिच्या मायापासून कौतुक. ती काय करायचं आपल्याला. मी खोटं बोलत आहे का? प्रत्येक पोरला वाटतं आपल्या मायापासून कौतुक करावा. कुठं काय अरे करावा पण खरं करावा. खोटं काय मिरवा. खोटं कौतुक केलंय मी. बघ सुनील काय चुकीचं सांगत नाही मी. तू सांगत ना तेच बरोबर आहे. त्या कार्यक्रमाला गेलो
सगळ्या पाहुण्यात मला खाली बघायचं केलं ते काय केलं माझ्या माय बापाने? हा त्यांच्या अगं काय त्यांच्या करती? याला कधी चहाचा कप आहे का? याला कधी टावेल टोपी आहे का? जावाई म्हणजे त्यांना वाटतंय कुणीतरी आपलं लहान लेकरू झालंय काय की, पण त्यांना वाटत नाही जावं आपला 25 वर्षाचा आहे तसं का त्याचा मान सन्मान करावा त्याचा. ते लय जावई 25 वर्षाचा आहे. जावई 2-2 दिवसांनी दारात जाईन काय दररोज तुमच्यासाठी काय हातामध्ये ताट घेऊन बसतात तुमची आरती बवाळायला? गोदडी हे घेऊन झोपायचा तुम्ही रोज तिथं नाही गेले तरी रोजच्या दारात आहेत ना त्यांच्या यायला आता. का असं ना काल दारा जातोय माझ्या घरी इथं मला भाकर भेटत अहो जरा तरी खरं बोला. इकडं चालले तालुक्याला गेलेच घरी, गेले बाजारला गेलेच घरी. काय मानपान करावं काय? मग मला वाटतं ना वाटवाकडे करून जावं. माझं सासू प्रेम आहे, लय प्रेम आहे. त्याने जावं तसंच प्रेम मला माहित आहे तुमचं काय प्रेम आहे. ती काय केलंय आता ह्या वेळेस रानात काय झालंय त्यावेळेस काय रानात झालंय. देत्यान पोताची पोते गवाळे म्हणून बिकरायला लागली म्हणून त्याच्यासाठी भांडायला लागले ना मला एवढा वेळ. नका माझं ऐका तुम्ही. तू काय करी जा इकून गबाळे घेऊन जात जा, पण तिकून आणण्याचं नाव घेत जाऊ नको. इथून काय गबाळ दिले? अहो मी जर इथून गबाळ दिला असताना बांधून कशाचं माझ्या घरच्याला खाई कुठं ठेवून कुठं नाही केलं असं. जा घरात सुद्धा बसायची त्यांना चोरी झाली असते म्हण की इथून घेऊन जात जा. नको सांगू माहिती भुईमुगाच्या शेंगा नाही नेल्या तो. भुईमुगाच्या शेंगा नेऊ द्या की मग काय झालं? भुईमुगाच्या एवढे टरकाला नेले म्हणून काय एवढं लय मोठं झोंबलं? अगं पण त्यांच्याकडून टरकल्याचा अर्ध टरकला सुद्धा येई ना. काय गरज चालली त्यांची द्यायची? काय गरज चालली त्यांची द्यायची? मग इकून काय नेते गबुळ गे? काय मी करते तेव्हा मी नेते मी उद्यापासून मी तेच करतो. हा मामी मी तुमच्याकडे कामाला येतोय, ते काय असेल सगळं मला देऊन टाका. हा नाहीतरी लागले लगेच आता चोंबडापणा करायला. एवढं वेळ बरं नीट बोलत होते भरले ना. आई नि कान आई आईवर नको जाऊ. चुकीचं नाही चुकीचं नाही. आईवर कशाला जाते? त्याला काही दिसत नाही. मानपान द्या ह्यांना. किती जरी ह्यांच्या पुढे पुढे केलं तरी ह्यांना काहीच नाही केलं म्हणत नाही. काय मग तुम्हाला हे करायचंय? तेवढी असती साखर असं ठेवायचं असं. हो असं ठेवायचं. असं काय जावं काय फुगाय सारखं असं ठेवायला. एवढा लोद आहे ना असा ठेवायला. ती बोलून देते का? अगं फुग्याचं नाही मानपान असं रीत भात असं आहे का त्यांना? अगं लग्न करत आम्ही गेलो तर मी काय बाहेरचे पाहुणे होते काय विचारलं का त्यांनी? अगं साडी चोळी तर सोड, हळदीचं बोट सुद्धा लावलं नाही. हळदी त्यांची ऐपत असत त्यांनी केलं असतं. त्यांनी तुम्हाला नाही त्यांनी कुणालाच नाही केलं. काय त्या पोरांनी केलंय तसलं लव्ह मॅरेज आणि त्यांचं दिलं लावून तिथं जाळ भात करून दिला. तिथं तुम्हाला मानपान पाहिजे होतं. कुठं मानपान घ्यायचं आणि कुठं नाही ते तरी कळलं पाहिजे. आपल्या मनाने समजून घ्यायचं असतंय माणसाने. लग्नामध्ये मोठ्या साईडला अंगठी केली आणि आम्ही काय घोड मारले आम्हाला काहीच नाही. होय अंगठी केली. अहो त्या अंगठीच्या वर्षी तेवढे पैसे तुम्हाला दिले होते ना उसने नव्हते तुम्ही राहण्यासाठी. त्यांच्याकडे पैसे नाहीत ना. तेच पैसे जर त्यांनी माग दिले असते केले असते त्याची मान उंचवली का नाही खाली बघायची तिथं. अगं त्याचं सोड सत्कार झालं. माझं पोरग काय वरून पडलं काय? त्याचा सत्कार नाही करता आला, त्याचं नाव नाही घेता आलं, लागले सांगायला. तिथं मग ते मामी बी नुसतं लग्नामध्ये माग जावाई मला तर कोणी विचारलं नाही. काय जाय मग कुणाला नाही तुला तरी कोण एवढं मी दुःख देतोय तिला की मला एवढी विचारित काय त्याला तसलं. आता मी काय करते त्यांना सांगते सगळे काम धंदा सगळे सोडा नुसते कार्यक्रमावर कार्यक्रम काढा आणि ह्यांना नुसतं मानपान कुठून द्यायचंय ना कुठून तेवढा मानपानासाठी म्हणते ह्यांना लय मिरच्या लागायला लागल्यात. मला खाऊ का पिऊ द्यायनात म्हणते घरात. आमच्या त्या लग्नात त्यांनी लय मानपान वाढविला तेच आम्हाला सांगता. नाही कधीच्या काळातून म्हणलं चांगलं एकटीने तिथं जाळ भात केला सकाळपासून झटले झोंबले म्हणलं का तर लय म्हणलं चांगलं म्हणतात मला खात्यान म्हणलं पोटभर म्हणून तुमच्यासाठी सकाळपासून जाळत होते. तू काय एवढ्या मिरच्या लावून घेते? ते राहू दे. मी सांगत होते लोकांचं तिकडं मी सांगत होते लोकांच्या सुनाचं सांगा का आपल्या सुनाला टोम न मारता बघा नीट. तू काय वडू कशी घेता? माझ्या दुसऱ्याच्या सुनाचं माझ्यासाठी सांगत ना. वडू नाही घेत मी. तुम्ही मला बोलता म्हणूनच मी बोलते. खरंच बोललं काय चुकीचं बोललं? खरंच बोलता ना. मग अहो गावातल्या सुनाला टोमणं नसतात मारायचे. ठेवा दुसऱ्यांचं बघून. तुम्हाला ना चालत्या गाडाला ते काय म्हणतात तुमच्या पैसे ना मला जाळ भात करायचाच नाही. तुम्हाला पोळ्याचा काय जाळ भात करायचा करा. मी आताच्या आता निघून जाते. माझ्या आई बापाकडे सांगते काय काय तुम्हाला मानपानच पाहिजे. तुम्हाला मानपान तुम्हाला अशी स्वर चिठ्ठी देते तुम्हाला मानपान. पोळ्या खाऊन जा अशी नको जाऊ नाहीतर तुझ्यामुळे पोळ्या केल्या असत्या. आमचं काय बरं ग बाबा ग एवढ्याशा गोष्टी पोरगी गेली कुठल्या कुठं पर सोड चिठ्ठी पर्यंत बघितलं का? तुला बाबा काय चालतंय चलू द्यायचं ते मध्ये गोळ घालायचं काय चुकीचं बोलले तर मी तिला पण मी तिला बोललेच नव्हते ना. मी दुसऱ्याचं चाललं होतं का नाही? एक सांगू तुला त्यांच्या म्हणणं त्यांना कसं वागायचं ते वागू दे. आपण चुकीचं वागायचं नाही. लोकांना कसं वागायचं वागू दे. अरे पण मान मर्यादा असते का नाही? काय लागलं सांगायला? लोक काय म्हणते? आपण शिकवायचं का? झाले त्यांना 50-50 वर्ष त्यांना कळ नका.
अरे पण माझा नक्तेपणा येतो ना चार चौघात, काय म्हणते बाया? पुढे कुठल्याच कार्यक्रमाला जायचं नाही, आम्हाला यायचं नाही, आम्हाला सवड नाही. राहत काम असं नाटक सांगायचं आणि दांडी मारायची. आता तुझं शिकते, तू सांग आणि मग मी ऐकते. आता एवढंच राहिले, सगळं झालंय. तरी आपल्याला कुठल्या कार्यक्रमाला त्या आवर्जून फोन लावून बोलू येत नाहीत. त्यांना मोठ्या साडूची हे मोठ्या पोरीची त्यांना आवड आहे जास्त. आपलं कुलूप लागलं म्हणायचं आणि गप बसायचं. कुलूप कायला लागलंय? कुलूप लावायची वेळ आणली तिने म्हण मी जाते आणि सोड चिठ्ठी देते. आता इथं बसून जमणार आहे का? चल ना बाबा, चल बुवा. जाईल नाही तर डोक्यातलं येडं आहे की. मग त्याला आळा ना मोळा बाबा पडायचे मी पाय घसरून. चल बरं.